नमस्कार, मी मुकुंद भगत, उपसरपंच खानापूर. मित्रांनो, गेले 2-3 व्हिडिओ मी तुमच्या समोर येत आहे, भूमिका मांडत आहे, शासनाच्या धोरणांविषयी चर्चा करत आहे. गेली 10 ते 12 दिवस आपण जिल्हा परिषद किंवा जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या उत्तराची वाट बघत होतो की फ्लेक्स लावायला त्यांनी वेळ तर नाही दिली, परंतु ते जे काम करणार आहेत रस्त्याचं त्या संदर्भात त्यांची काय भूमिका असणार आहे. परंतु अद्याप कुठल्याही शासकीय अधिकाऱ्यांनी आमच्याशी अधिकृत संपर्क साधलेला नाही किंवा या रस्त्याच्या बाबत आपली भूमिका मांडली नाही. जुन्नर तालुक्यात जे आपण खोरे वस्तीमध्ये जो खानापूर रस्ता येतो तिथे जो फ्लेक्स लावलाय तो फ्लेक्स बरेच नेते मंडळी पाहतायत, बरेच पुढारी पाहतायत, परंतु कुणीही त्यावर बोलायला तयार नाही किंवा शासनाला जाब विचारायला तयार नाही. जर ह्या सर्वच पुढाऱ्यांची हीच भूमिका राहिली तर येत्या निवडणुकीमध्ये खानापूर मतदानावर बहिष्कार टाकल्याशिवाय राहणार नाही. जर नेते मंडळींचा आम्हाला कोणताही उपयोग नसेल किंवा ते आम्हाला फोन करून काही उपयोग नाही, ज्या शासनाने आमच्या रस्त्याकडे लक्ष देत नाही त्या शासनाला हे पुढारी का विचारत नाही का तुम्ही या रस्त्याकडे का पाहत नाही म्हणून, का प्रत्येक पुढारी वाटच पाहतोय का आम्ही प्रत्येक वेळेस त्यांच्याकडे यायलाच पाहिजे, त्यांच्याकडेच फेरे मारायला पाहिजे, मगच ते शासनाला जाब विचारणार. अशी जर त्यांची भूमिका असेल तर आम्हालाही भूमिका घ्यावी लागेल. येत्या मतदानामध्ये आम्ही बहिष्कार टाकून आमची भूमिका अजून परखड करू आणि येत्या 10 दिवसात जर आम्हाला शासकीय कोणतंही उत्तर आलं नाही तर आम्ही जे खोरे वस्ती आहे तिथे संपूर्ण खानापूर येऊन वतीने शासनाच्या नावाने भीक मागो मोर्चा आयोजित करू. जर शासनाकडे फंड नाहीये तर शासनाच्या नावाने आम्ही भीक मागू की लोकांकडून की शासनाकडे फंड शिल्लक नाहीये, शासन विकास कामं करते, बिल्डिंगा बांधते, इतर विकास कामं चालू आहे. एक बिल्डिंग कमी बांधल्याने काही फरक पडत नसतो, परंतु आज या रस्त्यावरून लाखो पब्लिक जाते येतंय, ज्या रस्त्यावरून लोकांच्या जीवाशी खेळ होतोय त्या रस्त्याकडे पाहिलं जर शासनाला निधीची अडचण असेल तर या बाकीची बिल्डिंग बांधून किंवा इतर विकास कामं करून उपयोग तरी काय आहे. तुम्ही सुशोभीकरण करताय, नको तिथं सुशोभीकरणाला खर्च करताय. केंद्र शासन म्हणते देश महासत्तेकडे वाटचाल करतोय आणि इथं ग्रामीण भागात लोकांना पायाभूत सुविधांसाठी वणवण करावी लागत आहे. शहरं नक्कीच हायटेक झाली पाहिजे, पण त्यासाठी ग्रामीण भागाची पायाभूत सुविधांचा बळी देऊन नाही. माझी जुन्नरमधल्या सर्व नेते मंडळींना विनंती आहे, जर जिल्हा प्रशासन असा तालुक्यात फ्लेक्स लावूनही त्याची दखल घेत नसेल तर ती निश्चितच आपल्या सर्वांसाठी अपमानास्पद बाब आहे. अपेक्षा व्यक्त करतो की तालुक्यातील सर्व नेते मंडळी जे वेगवेगळ्या पक्षात काम करतात हे सर्व ह्या प्रकरणात लक्ष घालतील व खानापूरला न्याय देण्यासाठी निश्चितच प्रयत्न करतील. माझी महाराष्ट्र शासनाला विनंती आहे, जे अधिकारी या रस्त्याकडे दुर्लक्ष करतायत किंवा कामात दिरंगाई करतायत किंवा जर खरं तर शासनाकडून निधी मिळत नसेल तर आम्हाला मग नक्कीच शासनाच्या तिजोरीत भर घालण्यासाठी भीकमागे आंदोलन करावं लागेल. आणि येत्या 10 दिवसात खानापूरचे सर्व ग्रामस्थ खोरे वस्तीमध्ये ते आंदोलन नक्कीच करतील.